ती मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग I wanted to show him my Bollywood moves. While dancing, I accidentally fell on his lap. And at the same moment, Sam and his mom saw us. He misunderstood that Raghav was molesting me. म्हणजे राघव सांगत होता तेच बरोबर. यापुढे या मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास तुझ्याकडून झालेला मला चालणार नाही. निघाड ते टेम्पो मधनं सामान आणून पहिल्यांदा त्या रूम मध्ये ठेवा. सुम्या फायनली आपल्याला नाहीच जावं लागलं आपल्या घरातून बाहेर. यस आपण आलोच परत. यस यस सुम्या आता तरी खुश आहेस ना यार तू. मला माहिती आहे हे घर सोडताना विनय आणि माझ्यापेक्षा जास्त त्रास तुला होत होता. घबराय चला खोटं बोल नकोस. विनय आणि मी खचून जाऊ नये ना म्हणून तू स्ट्रॉंग असल्याचं नाटक करत होतास. पण आता झालं ना तुझ्या मनासारखं. तुझं डोळे सगळं खरं बोलतात यार. या घराची पण इच्छा आहे की आपण इथेच राहावं. बघ ना भिंतींना पण आनंद झालाय. हो ना भिंती हो म्हणतात. मी काय म्हणतो काय म्हणतोयस? घर परत पहिल्यासारखं झालं. एकदम रिकाम नव्याने घरात आल्यासारखं. मग आपण या नव्या इनिंगची सुरुवात पहिल्या इनिंग सारखी करूया का? पहिल्या इनिंग सारखी? अरे म्हणजे नाही का आपण पहिल्या दिवशी एकत्र तिघं भेटलो होतो. ओ म्हणजे आता ती बाटली आपल्याकडनं फुटली ना. आता नवीन दुसरी बाटली आणायला नको का? सेलिब्रेशन झालं पाहिजे यार. यस अरे तो जाएंगे. सॉलिड पार्टी करू आपण चौघे. चौघ? अरे काय श्रीकांतला बोलवायचं म्हणतोयस का काय? श्रीकांत बद्दल नाही मोरे काकांबद्दल बोलतोय. नाही रे. अरे मग चौथा कोण आहे? खूप मजा आता है जब मिल बैठेंगे चार यार. आप दोनों मैं और हमारा घर. कुठून शोधून काढतोस या फ्रेजेस ना? मी म्हणजे सॉलिड आहे रे. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. घर उघड. विषय बदलू नकोस. नाही तू काय गरज काय होती का तुला इतका वेळ तिला बाय बाय करत बसायची? जसं ती त्या जाड्याला नाही तुला भेटायला स्पेशली अमेरिकेहून भारतात आली आहे नाही का? बेबी
येतं तिने फ्लाईट बोर्ड केली असेल, काही तासात अमेरिकेत पोहोचेल. तू अजून तिकडेच अडकली आहेस. तुझ्यामुळे अडकली मी. इतका गोड बोललास तिच्याशी, इतका गोड बोललास, इतकं तर इतके सारे तिळगुळ हलवून पण गोड बोलत नाहीस रे माझ्याशी. काय बोलते, मीच्याशी कधी गोड बोलत नाही का बेबी? मी फक्त तिला तिच्या ऍक्सेंट मध्ये समजावून सांगत होतो बस. अच्छा हो, तर ह्यात काय माझी चूक आहे? काय बोलले काका? तुम्ही भांडा भांडा, तुम्हाला काय ना त्याच्याशी. सॉरी, चुकलंच जरा. पण सांगा ना, शेवटी काय ठरलं? काय ठरणार? दुसरा काही पर्यायच नाही आता. म्हणजे काकांचा शब्द अंतिम, पण तेही असं बोलतील असं वाटलं नव्हतं. असं म्हणजे काय झालंय? ज्याचा कधीच कुणीच विचार केला नव्हता. पण तुमचं काय चाललंय? मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारते सिरियसली, ज्याचं उत्तर द्यायचं सोडून तुम्ही भलतंच काहीतरी बडबडताय नाही का? बोला ना. राघव बोला, नाहीतर मी तुझे दात पाडीन. फालतूगिरी झाली यार, फालतूगिरी झाली. आता परत सगळं सामान होतं तसं लावावं लागणार आहे. एवढंच ना, काय टेन्शन घेतो यार? माझं काय. एक मिनिट, म्हणजे यांना घर सोडावं लागत नाहीये? एक नंबर. माझी खात्रीच होती की बाप्पा तुमच्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही. आणि आपला राघव निर्दोष आहे हे सगळ्यांना कळेल. येस, फायनली आपण जिंकलेलो आहोत. येस. पण मित्रांनो, काकूंच्या बद्दल आपल्या मनातही खूप गैरसमज होता. तो काकूंनी दूर केला आणि काकूंनीच काकांना बोलवलं. काका आले नसते तर याच्यातलं काहीच शक्य झालं नसतं ऍक्च्युली यार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एमाने सगळं क्लिअर केलं. काका काकूंच्या मनात आपल्याबद्दल असलेले गैरसमज दूर झाले ना, यामुळे मनावरचं मोठं ओझं उतरलं रे. खरंय, मोठं नाही, मोठं मोठं, खूपच मोठं, काहीतरीच मोठं, रादर मोठंच. इनफॅक्ट प्रिसाइसली इन द वे यू लुक ॲट इट, इन द बिग वे. मला तसे ओळखत मोठं मोठं. अरे एक मिनिट, माझ्यासाठी ते खूप महत्वाचं होतं. आमच्यासाठी रॅदर. हा, नाहीतर तुला आम्हाला घरी घेऊन जावं लागलं असतं नाही. हो ना, म्हणजे पहिले मी खूप तोऱ्यात म्हटलं या माझ्या घरी, पण जेव्हा खरंच तुम्ही हो म्हटलात त्या विचाराने माझी इतकी फाटली माहितीये. खरंच तुम्ही आमच्या घरी आला तर काय कसं राहायचं आम्ही. वा वा. अभि मजा करतोय. यार पण मी जाम खुश आहे. बरं झालं हे घडलं ते. काय? हो, अरे कारण अशा घटनाच आपल्याला आपल्या जवळच्या माणसांच्या आणखी जवळ घेऊन जातात. थँक्स यार, तुम्ही नसतात ना तर. मला वाटलं श्रीकांत बद्दल बोलतोय. हे वेड्या. ऐका ना, एवढा आनंदाचा क्षण आहे, आपण एक सेल्फी काढूया. हॅशटॅग नॉट मूव्हिंग आउट. आपण दुसरं घर शोधायला निघालो होतो खरं, पण हे असं दुसरं घर आपल्याला मिळणं शक्यच नाही. अशी विंडो कुठे मिळाली असती आपल्याला? ते खोटं गवत, लाल सोफा, पत्त्यांचा वॉलपेपर, समुद्रात पोहतोय असं वाटावा असा भिंतींचा रंग. एक नंबर हॉट. क्या बात आहे विनया, सॉलिड. म्हणजे
म्हणजे घरात बसून तो सॉलिड स्टडी केला यार घराचा. थँक्यू. ही फ्रेम कुठे होती? त्या बॉक्समध्ये. ते मला पण माहिती आहे. त्या बॉक्स मध्ये जाण्या अगोदर कुठे होती? ती आठवत नाहीये. काय घंटा स्टडी केला तू? यार कुठे लावू ही फ्रेम? यार माझं सामान होतं तसं परत कुणी मला लावून देता का प्लीज? ए भाई कोई है? ये सामान लगा दो भाई. हे आयडिया. काय? हा सगळा प्रॉब्लेम कोणामुळे झालाय? श्रीकांतमुळे. मग आपण त्यालाच बोलूया का सामान लावायला? व्हॉट एन आयडिया सरजी. थँक्यू. अरे तो शुभ काम में देरी क्यों? पटकन जाऊन त्याला बोलावून घेऊन जा. येस आलं सर. अरे तू खरंच चाललायस? म्हणजे काय? एक्सक्यूज मी घाबरत नाही त्याला. ये बात विन्या, तू भीड. यार काका आल्यापासून सॉलिड कॉन्फिडन्स वाढलाय विन्याचा. तू नको रे. अरे तू जा. नको रे बाबा. अरे जाऊ दे ना. लगेच नको. अरे जा. अरे काय गेला काय खरंच गेला तो? शाबास. प्लॅन करून ठेवेल काहीतरी. करू दे ना. आपण घाबरतो काय? काय उद्योग नाही अरे कशाला उद्योग पाहिजे असं? तो आला परत आपण काय आला? आ गया मेरा शेर. ये असा पुढे. तू एवढ्यात त्याला बोलावून पण आलास? आलो आणि आल्या आल्या पटकन दारच लावून घेतलं. काय मारलास ना? मी काय वेडा आहे का पिसाळलेल्या कुत्र्याला दगड मारायला? पिसाळलेला कुत्रा. शपथ. काय झालंय विन्या? मी काय म्हणतो, आपण हा श्रीकांतचा डार्टबोर्डवरचा फोटो काढून टाकूया का? म्हणजे आपणच थांबूया ना सगळे भांडणं. अरे त्याच्या हातात डार्टबोर्ड लागला तर नवीन प्रॉब्लेम होईल यार. फाटली. हातभर. अजून स्वप्नातच आहे यार. तू एवढा का घाबरतोय? हे बघ काही होत नाही. आणि तुला माहितीये ना मगाशी मी नेम धरून मारलाय त्याला. नाही विनय म्हणतोय ते बरोबर आहे. विनय काढून टाकतो फोटो. आपण आपल्या बाजूनी भांडण थांबवूया. उगा आपल्यामुळे काका काकूंना त्रास. हो ना. आणि एकतर आपण काका काकूंच्या घरात राहतो त्यामुळे श्रीकांत बरोबर कॉन्टॅक्ट होणार. कामानिमित्त तुझ्याशी बोलावं लागणार आणि मनात आडी ठेवून बोलण्यात काही अर्थ नाही. काय म्हणतो त्यापेक्षा विसरून जाऊया सगळं. आपण विसरू रे. या येडपटचं काय? सोपं आहे रे. टाळी दे. आवाज आला नाही ना? आपण असंच वागायचं. श्रीकांत कितीही चुकीचा वागला ना तरी आपण त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही. हे बघ राग, त्यांनी कसं वागायचं हे त्यांनी ठरवायचं. आपण आपल्या बाजूनी भांडणं, राग, संताप सर्व मिटवून टाकायचं. ओके. मी आज इथे या येडपटला माफ करतो आणि तुम्हाला वचन देतो यापुढे मी याच्या वाट्याला नाही जाणार. आमेन. गुड. मग फाडून टाकू फोटो लगेच. 1 2 3. अच्छा गावात त्याच्या. मित्रांनो आता गप्पा मारून झाले असतील तर सामान लावूया. लगेच काय टाइमपास लावलाय? चल ऐका ना. अरे मला आज ऑफिसमध्ये एक महत्वाची मीटिंग आहे आणि मला त्याला जावंच लागणार यार. आपण संध्याकाळी लावूयात का सामान? आत्ताच लावूया. मीटिंग कॅन्सल कर. अरे त्यांना सांग ना फोन करून. बरं नाही वाटत आहे मला. अरे तसं नाही करता येणार रे. करावं लागेल. मीटिंग कॅन्सल कर. तू एक काम कर ना, त्यापेक्षा तू सौम्याला फोन कर. तिला जाऊन भेट. तिला भेटणं जास्त महत्वाचं आहे. अरे तिलाच तर भेटायला चाललोय ना यार. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. काय करू यार, गेले 2 दिवस ती माझा फोन उचलत नव्हती.
काल रात्री तिने फोन उचलला. ह्या सगळ्याबद्दल तिला काहीही माहिती नाहीये. मला तिच्याशी बोलणं गरजेचं आहे आणि मला बोलावं असं वाटतं पण यार तिच्याशी. बोल ना, तुला थांबवतोय कोण आहे? जा ना, बोल तिच्याशी, तिला फोन कर. आणि सामानाचं काय आहे सुम्या? विनय आवरेल सगळं. विनया थँक्स. थँक्यू. वा, अरे छान झाला की शिरा. व्हेरी गुड. त्यामुळे एरवीसोबत जिभेला असं वेगळीच चव. बऱ्याच दिवसांनी बरं वाटलं का? तिकडे तुला काय सांगू, ते म्हशीचं दूध ग्लासभर ताजं ताजं आणि सुका मेवा, या व्यतिरिक्त काही नाही ग. खातो आपलं महिनाभर. तुला सांगतो, मला इतकी भीती वाटायची. मला असं वाटायचं एकतर मी असा मस्त पैलवान होऊन जाणार किंवा मग असं सडसडीत काहीतरी असं वेगळंच. वजन वाढले का माझं थोडस असं? नाही काका, तुम्ही जसे गेला होता तसेच परत आलात. मग ठीक आहे. अरे मी तसं पहिल्यापासूनच स्वतःला मेंटेन केलं बरं का. अगं माझे मित्र होते तिकडे योगा क्लासला. मला बघून शरीरात रक्त सळसळल्यासारखं असे योगा करायला लागले होते. पण सगळ्यांना हे असं शरीर मेंटेन करणं जमण्यासारखं थोडंच आहे. अरे मेहनत की आहे भाई. मी तर म्हणतो ना, मला तिथे मिळालेल्या माहितीचा वापर करून मी योगा क्लास काढतोय. तुझी वाटते आयडिया? ए, शिकशील का माझ्याकडनं योगा? ए साऊ, ए अगं बोल ना काहीतरी. गप्प काय अशी बाई? काय बोलू? आपल्या घरात काल जे काही घडलं ते विसरलात का तुम्ही? काय लक्षात ठेवायचं? काल घडलं ना ते. कालचा विषय आज कशाला आणखी? आजवर कालचं सावट कशाला? तो काल होता. हा जो काही वाद होता तो काल मिटवलेला आहे आपण. आता तो विषय चघळत बसायची काय गरज आहे साऊ? विषय संपलाय, पण त्याचे परिणाम अजून कायम आहे. काय? श्रीकांत सकाळपासून रूमच्या बाहेर पडला नाहीये. साऊ अगं कंटाळला असेल, झोपला असेल, एवढं काळजी करण्यासारखं काय आहे त्या? मी सुद्धा आधी हाच विचार केला आणि दुर्लक्ष सुद्धा केलं. मग पण कधी कधी गोष्टी आपल्याला वाटतात ना तितक्या सोप्या नसतात. तुम्ही एकदा त्याच्याशी बोलून बघा ना. मी काय बोलू का? लहान आहे का तो? काय त्याला जाऊन ओरडू बिरडू असं काय? प्रत्येक गोष्ट ओरडूनच सांगायला हवी असं कुठे आहे का? जरा शांतपणे प्रेमाने 2 शब्द बोला ना त्याच्याशी. म्हणजे मग नकळत सुद्धा अशी चूक कधी घडणार नाही त्याच्याकडून. ते चूक तर त्याच्याकडून अशीही होण्याची शक्यता नाही, कारण एरवी तो आता त्यांच्याशी संबंध ठेवणं तर शक्यच नाही ना. पण तरी साऊ त्याने त्या मुलांना जर पुन्हा विनाकारण त्रास दिला ना, तर तुला सांगतो मी नाही त्याला समजून घेऊ शकणार. माझे फोन्स का उचलत? माझे फोन्स का उचलत नाहीयेस? किती फोन्स केले तुला? तुझा एक फोन उचलला नाही तरी किती रागवतेस माझ्यावर? माझाही जरा विचार कर ना यार. फोन व्यतिरिक्तही माझ्याकडे खूप कामं असतात आणि तुला जशी इमर्जन्सी असते ना तशी मलाही असते. तुला अशी कुठली इमर्जन्सी आहे सौम्या की 2 मिनिटं सुद्धा माझ्याशी फोनवर बोलायला तुला वेळ नाहीये? सौम्या, गेले 2 दिवस आपण एकमेकांशी अक्षरही बोललेलो नाही होत. तुझ्याशी बोलणं न झाल्यामुळे माझी काय अवस्था झाली याची कल्पना नाहीये तुला. बरोबर आहे तुझं. मलाच कल्पना नाहीये ना. समोरच्या माणसाच्या फिलिंगचा रिस्पेक्ट न करता त्याला एकट्याला सोडून इमर्जन्सीचं खोटं कारण सांगून मित्राला भेटायला जाणाऱ्या माणसाला माझी किती काळजी आहे ना हे कळलं मला त्या दिवशी. एक मिनिट सौम्या. एक तर मी खोटं बोलत नव्हतो, खरंच इमर्जन्सी होती. अरे दरवेळेला तुझेच तर्क बरोबर असतील असं का वाटतं तुला? ओके, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? मग गेल्या 2 दिवसात माझ्या आयुष्यामध्ये काय काय घडलं हे माहितीये तुला? माहितीये? मी त्या दिवशी उठून गेलो कारण श्रीकांत आम्हाला घराबाहेर काढायला निघाला होता. सगळं पॅकिंग झालं होतं, आमचं रस्त्यावर राहायची वेळ आली होती. अभिमान शालमली आले, त्यांनी सावरलं.
यांच्या घरात राहणार होतो मी काही दिवस. आता ज्या घरामध्ये आपण इतके आनंदाचे क्षण घालवलेले आहेत, ज्या घराशी आपलं एक मैत्रीचं नातं तयार झालेलं आहे, ते घर सोडताना माझी अवस्था काय झाली असेल कल्पना आहे तुला? अंधारी येत होती डोळ्यासमोर, काहीही सुचत नव्हतं. नशीब मोरे काका आले, त्यांनी श्रीकांतला समजावलं म्हणून आम्ही आज त्या घरात राहतोय. तरी ह्या 2 दिवसात सौम्या माझे सगळे मित्र माझ्या बरोबर होते, पण जिच्यावर माझं प्रेम आहे ती कुठे होती? कुठेच नव्हती. माझ्या एकाही मित्राला मी सदा फोन सुद्धा केला नाही, तरी सगळेजण माझ्या मदतीला धावून आले. आणि जिच्याकडून माझी अपेक्षा होती तिने माझा फोन सदा उचलला सुद्धा नाही. यातही माझीच चूक आहे. मला रागवण्याचाही अधिकार नाहीये का रे सुमित? तुझे मित्र बरोबर असतात. मी एकच आहे जिला तुझी अजिबात काळजी नसते, हो ना? असं नाहीये, मला तसं म्हणायचं नव्हतं. तुला असंच म्हणायचं होतं. अरे मी फोन उचलत नाहीये तर निदान मेसेज तरी पाठवायचास ना, की तू अडचणीत आहे, मला तुझी मदत हवी आहे. का नाही केलास तू मेसेज? मी सगळं सोडून तुझ्यासाठी आले असते. तू एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये होतास, पण तेव्हा तुला तुझे मित्र आठवले, मी नाही. तुझ्या आयुष्यात ना माझी काहीच किंमत नाही आणि हे तू प्रूव्ह केलंयस सुमित. असं काहीही नाहीये सौम्या. बाद झालं सुमित. आता तू ठरव, तुझ्या आयुष्यात तुझे मित्र इम्पॉर्टंट आहेत की मी?